नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरंच सध्या जे एपिसोड सुरू आहेत त्यामुळे एक वेगळीच धमाल निर्माण झालेली आहे. हो, पूर्वी तर फक्त वहिनी गप्पा मारायच्या. आता जरा वेळ मिळाला आणि जरा वहिनींकडनं निघालो की लगेच लहान मुलं गाठतात आणि सांगतात, काका आमचा हा प्रॉब्लेम आहे, जरा आईबाबांना सांगाल. काय गंमत आहे बघा. खरंच आपल्या घरातला आपला कार्यक्रम होम मिनिस्टर. आता आपण ऐरोलीत आलेले आहोत. ऐरोलीमधलं सेक्टर नंबर 17. आज आपण 2 वहिनींना भेटणार आहोत, विश्वासराव वहिनी आणि गायकवाड वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला भेटून पहिल्या वहिनींना. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 16 मधल्या रामदेव अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ सुषमा शिवाजी विश्वासराव वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ सुषमा शिवाजी विश्वासराव. माहेरचं नाव? सुषमा शांताराम भेके. आणि माहेर कुठलं? माहेर भायखळा. भायखळ्याला कुठे? अंजीरवाडी. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण पुण्याला गावी, जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. आता ओळख करून द्यावी. हे माझे मिस्टर शिवाजी विश्वासराव. नमस्कार. ही माझी मुलगी प्राची विश्वासराव. हा माझा पुतण्या प्रथमेश. हा विवेक. ही माझी 2 नंबरची जाऊ नंदा. त्या मोठ्या जाऊ ही माझी आई. ही भावाची मुलगी. आणि हे सगळे आमचे अजिंक्य आणि रामदेवचे परिवार. आणि सर हे सगळे माझे स्टुडंट आहेत. सगळे विद्यार्थी आहेत. अरे वा वा. गुरुकुल क्लासचे विद्यार्थी. बरं बरं बरं. आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. मग तुमचं बालपण तिकडचं का? हा, म्हणजे मी 4थी पर्यंत भायखळ्याला होती. 4थी नंतर मग गावाला मंचरला, पुण्या येथे. मंचरला? आणि हे मंचर तेच? नाही, ते साकुरीचे बेलाच्या इकडे. बेल्हे तिकडचे. आणि मग लग्न कसं जमलं? का म्हणजे माझे काका मावशीचे मिस्टर यांचे मोठे भाऊ आहेत, तर त्यांनी मागणं आणलेलं. बरं वहिनी, अचानक देव प्रकट झाला आणि एक गोष्ट काय पाहिजे माग, तर काय मागला? मी काय सांगेन, सर्वांना सुखी करा. आणि अजून एक म्हणजे माझे सासरे खूप आजारी आहेत, तर त्यांना बरं करा असं लगेच सांगा. मग तुमच्या मुलीने काय व्हावंच वाटतं तुम्हाला? पायलट. पायलट. वा. आता आपण मुलीशी गप्पा मारूया. काय नाव तिचं? प्राची शिवाजी विश्वासराव. बोलवा. प्राची. ये. आईची इच्छा आहे तू पायलट व्हायची. तुझी इच्छा काय आहे? तुला एरोप्लेन चालवायचंय. मग अभ्यास करणार खूप. व्हेरी गुड. शाळेतला आवडता विषय कुठला अभ्यासातला? मॅथ्स. कोण घेतो मॅथ्स तुझं? मम्मी. मम्मी हुशार आहे म्हणजे एकदम. हो ना. आणि मस्ती करते तू भरपूर. कुठे घरी करते की शाळेत करते? मस्ती करायला आवडते. मग आई कधी असं धपाटा देते? नाही. हो की नाही? मारते. किती गोड, किती खरी उत्तर. बरं, आता आपण आईला प्रश्न विचारूया. मला सांगा, प्राची किती नंबरचे शूज वापरते? 7 नंबरचे. 7. प्राची किती? 9. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता एक अक्षर द्या आईला उखाण्यासाठी. अंगणात लावली तुळस, पाणी घालते पळी पळी, अजूनपर्यंत होती आई बाबांची ताणी, आता झाली शिवाजीरावांची राणी. वा, अभिनंदन. 1, 2, 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. भेटूया पुढच्या वहिनींना. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 20 मधल्या वृंदावन प्लाझा सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ निर्मला अशोक गायकवाड वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस मिळवतात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सौ निर्मला अशोक गायकवाड. माहेरचं नाव? निर्मला प्रभाकर काळे. आणि माहेर कुठलं? माहेर लातूरचं. लातूरचं. हो. आणि तुमचं बालपण? माझं बालपण मुंबईमध्ये गेलेलं आहे. मुंबई. आता ओळख करून द्या. माझे मिस्टर. नमस्कार. हे आमच्या ननंद आहेत. नमस्कार. हां. आणि ही बहीण आहे माझी. नमस्कार. आत्या वरती आहेत, सासूबाई वरती आहेत आमच्या. बरं. आणि ह्या भाची आहेत. मुलगी कुठे गेली? मुलं कुठे? माझा मुलगा. ही मुलगी माझी. नमस्कार. किरण. आणि हा शेखर मुलगा. आणि बाकी सगळे सोसायटीचे परिवार आहेत आमचे. चला चला चला. ओके ओके. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता घरी जाऊन गप्पा मारूया. कधी फोन केला होता तुम्ही? आता जवळजवळ 5 वर्ष फोनच करते म्हणजे. आणि 1.5 वर्षानंतर म्हणजे आता नंबर लागला. परवा फोन आला आम्हाला. असं परवा फोन आला. काय करतो मुलगा? मुलगी काय? मुलगी फर्स्ट इयर इंजिनियरला आहे. आणि मुलगा 10वीला आहे. छोटा 8वीला आहे. छोटा 8वीला आहे. काय नाव त्याचं? सागर. सागर. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर इंजिनियर आहेत, म्हणजे असं सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि काय कुठे भेटले तुम्हाला?
म्हणजे चेंबूरला मी राहायला होतो असं हा. आणि एका चाळीतच राहायचो म्हणजे लहानची मोठी तिथेच झालं. दोघे हो. मग आणि मग 10वीत असताना म्हणजे असं आमचं जुळलं म्हणजे असं म्हणजे कसं जुळलं कसं ते असं म्हणजे असं मला लहानपणापासून ते बघत होते तसे ना. ते बघत होते. हो. मग म्हणजे एकत्र राहतो म्हणलं चाळीत राहतो म्हणले की असं एकमेकांची ओळख असायची अशी. तुम्ही नाही बघत होता त्याला? नाही इतकं म्हणजे असं शाळेत असताना कुठे हे लक्ष असतं एवढं नसतं. हा तुमचं नाही पण त्यांचं होतं. नाही नसेल त्यांचं पण मग असं. त्यांनी कधी विचारलं तुम्हाला? 10वीत असताना 10वीची परीक्षा झाल्यानंतर. मग घरी कधी कळलं? घरी म्हणजे त्यांनी त्यांच्या घरी कळवलं मी माझ्या घरी कळवलं असं. आणि मग पिक्चरला वगैरे गेला होतात की नाही? कधीच नाही. आता लग्नानंतर? नाही एकच पाहिलेला गदर पिक्चर पाहिला होता गदर 7 वर्षापूर्वी. हो. मग आता आपण मुलाला बोलवायचं. चालेल. 8वीत आहे तो. हो. काय नाव? सागर. बोलवाला. सागर ये इकडे. सागर ये रे. गुड बॉय ये इकडे बस. काय अभ्यास करतोस की नाही? करतोस. अच्छा म्हटलं हे काय करतोस की नाही तर करतोस. बरं काय कितवीत आहेस तू? 8वीत. कुठल्या शाळेत? श्रीराम विद्यालय. वा वा वा. तुझा आवडता विषय कुठला? माझा मराठी. मराठी. हा करतोस. तुला कोण व्हायचंय? मला इंजिनियर व्हायचं. सिव्हिल इंजिनियर व्हायचंय. तू ठरवून ठेवलंयस. वा. मग आई तुमचं काय म्हणणं आहे? तर त्याच्यावर अवलंबून आहे ना कसं शिक्षण त्याचं होते तसं. नाही मग असं म्हणजे 10वी नंतर असं सध्या नाही सांगू शकत काय असं. सध्या नाही 10वी सांगू नंतरच बघू. अच्छा अच्छा. बरं मला सांग मग आता तुला मी एक खेळ सांगणार आहे. खेळणार तू? खेळणार? बरं पण आधी आपण आईला प्रश्न विचारूया कारण मला बाबांशी पण गप्पा मारायच्या आहेत. हा. सागर त्याच्या मराठी अभ्यासक्रमातली कवी अशोक यांची कोणती कविता आवडते सागरला? सागरला परवाच तो गात होता. हो ना. जरा गा रे ती कविता. आईने उत्तर नाही दिलंय पण तू गा. चढून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पूराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही. साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी गाव. असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव. मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही. निराश मी होणार नाही झुंजता तुमच्या सवे. मनी माझ्या जागतील आकाशाचे लाख दिवे. वेदना झाल्या तरी अश्रू मी गळणार नाही. आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरी. धैर्याची कट्यार माझी पाळेन तुमच्यावरी. संकटांनो सावधान गाफील मी असणार नाही. वा 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 वा. सुंदर कविता. हा. कवितेचं शीर्षक आहे आव्हान आणि हे वहिनी बक्षीस चुकलं. आता वहिनी चुकलं म्हणण्यापेक्षा तुम्ही उत्तर दिलंच नाही. ते मला आलंच नसतं कारण माझे शिक्षण हिंदी झालेले सर आणि झालंय काय म्हणजे ते कच्ची म्हणजे मराठी अशी नशी. बरं आता अक्षर दे. उखाणा घेणार मग. स. 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 घ्या. शंकराच्या पिंडीला. स स शंकर नाही शंकर. येईल हो येईल. वहिनीला केवढा वेळ दिला. स या अक्षरावरून उखाणा घेतील असं मला वाटलं होतं. वहिनीने उखाणा न घेतल्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया पुढच्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं. कसं जमलं? जमलं आमच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने जमलं. हा. आणि मग नंतर अरेंज करून काय झालं? अच्छा लग्न झालं. अरेंज केलं. कुठे झालं लग्न? गावी झालं आमचं मूळ गावी. कुठे? बेल्ल्याला? नाही साकोरी म्हणून गाव आहे आमचं. बेल्ल्याच्या जवळ? बेल्ल्याच्या बाजूला तिकडे. तिथे झालं. आता काय करता आपण? मी पोलीस मध्ये. बापरे. काय जास्त नाही ना विचारलं? बरोबर. आणि वहिनी? ही शिक्षक आहे. कुठे? खारघरला ज्ञानज्योती विद्यालय. हो वहिनी तुम्ही शिकवता? हो. कुठला विषय शिकवता? मी समाजशास्त्र आणि मराठी. समाजशास्त्र आणि मराठी. मग पोलिसांचा दरारा असतो का घरी? नाही. तुमचाच असतो? बरं आता पुढच्या खेळाला सुरुवात करूया. दोघांची धावपळ. हा धावणार ना तू? ओके. वांग, लाटणं, मेणबत्ती, टीव्ही रिमोट, परात, चावी, तवा, पक्कड, मिरची, निरांजन. वेळ सुरू झाली.
दादा घेऊन तू बाहेर. थांबा थांबा, या वेळ संपली. खरं तर 10 वस्तू आणण्यात दोघेही यशस्वी ठरले होते, पण बऱ्याचदा इतर सगळे अति हौशेने अति मदत करायला जातात आणि नेमकी गडबड होते. निरांजन एकतर ते आणून दिलं आणि तिच्या हातात देऊन सांगितलं जाऊन घेऊन ये. हे आपण सगळ्यांनी बघितलं, त्यामुळे ते बाद झालं. आणि त्याचबरोबर एक वस्तू या दोघींपैकी एकीने थेट आणून त्यामध्ये टाकली. अशा 2 वस्तू बाद झाल्या, नाहीतर सगळं जमलं होतं. आणि त्यामुळे 8 वस्तू आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन.